फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना अतिशय महत्त्वाचे असलेले एक्सेलचे काही फॉर्म्युले, एका मिनिटात एक फॉर्म्युला याप्रमाणे आपण बघणार आहोत. तर लगेच सुरुवात करूया आजच्या फॉर्म्युल्याला. आजचा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट कसे काढायचे आपल्या गुंतवणुकीवरती. आता माझ्यासमोर तुम्हाला एक स्क्रीन दिसत असेल, इथे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे, इथे मी 5 लाख रुपये लिहितो मायनसमध्ये. मायनस याचा अर्थ काय होतो की जेव्हा केव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर एक्सेलमध्ये लिहिताना ती फिगर नेहमी मायनसमध्ये लिहायची. इथे मी मायनस 5 लाख रुपये केले. इंटरेस्ट रेट मला काढायचा आहे म्हणून इथे काही लिहित नाही. टाईम फ्रेम मी इथे 20 वर्ष लिहिलं आणि इथे लिहिलं मी 25 लाख रुपये. याचा अर्थ मला 25 लाख रुपये मिळाले 20 वर्षानंतर. तर मला दरवर्षी किती रिटर्न्स मिळाले हे मला बघायचं आहे. आता मी इक्वलचं साईन दिलं, रेट दिलं आणि ब्रॅकेट ओपन केलं. रेट याचा अर्थ रेट ऑफ इंटरेस्ट आणि एक्सेलमध्ये कुठलाही फॉर्म्युला टाकताना नेहमी इक्वल आधी द्यायचं. आता ब्रॅकेट ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसतंय एन पर. याचा अर्थ काय होतं, किती मुदत किंवा किती वर्षांसाठी मी इन्व्हेस्टमेंट करतोय. पीएमटी मध्ये इथे 0 करा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल ती काय असते. पीव्ही मध्ये ही वरची अमाऊंट प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट किंवा प्रेझेंट व्हॅल्यू आणि एफव्ही म्हणजे जी मला मिळालेली रक्कम आहे ती आणि याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट. तुम्हाला मिळाले 8% ॲन्युअल रिटर्न, वार्षिक रिटर्न. असे 4 ते 5 वेगवेगळे फॉर्म्युले आपण शिकणार जे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी अतिशय आवश्यक असतात. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.